मामा म्हणे चला वावरात पोरं चक्कर मारून येऊ म्हणे आपण कशी कशी नाही मक्का कोण येऊ नाही आले इथं वावरात आलो पण आता काय आलो पुढं तुम्ही पाहावर नक्की वावरात आल्याच्या नंतर आयला पूर्ण मक्का झोपेल होती ना आमचं डोकं बंद पडलं उडायला घासा मक्का पूर्ण डोकं बंद पडलं नेमकी कशी काढायची ही मक्का कशी फाटायची कशी सांगायची मामा म्हणे नेमकी आता पोरा काय करावं काय नाही पक्का पोराल पण ती एवढंच कंस बारीक बारीक नेमकी किती होईन किती काढावं पक्का नेमकी आता शेतकऱ्याला काय उरतं नेमकी तुम्ही सांगा वर आता काय उरणार या की मक्का झोपेली ना या पावसाने लय वाटव केलं वर पण आता पाऊस नसता आला तर वर आला असता शेवटचा कशी झोपणे मक्का सगळी सांगणार आहे ना मी कशी सांगा फाटाळणार आहे ना मी कशी सांग फाटावं आता मक्का हे अख्ख्या मक्कामध्ये तुरीची सरी नेमकी कोणत्या गायबाने लावली ती काम आणि नंतर मा भाऊ आणि टपू आणि अरम्यास लावली ती सरी मला नको काही होऊन या शेवटच्या काढायला येऊन पाहिलं मामाला डायरेक्ट डोक्यालाच हात लावलं इथं तर काही मक्का दिसाना काही दिसाना नुसतं गावातच चंपून आली हिरो मग काय मामा म्हणे आता पहिले ना उद्या बाया पाहतो म्हणे आम्ही चाललो तर बोलत म्हणलं पाहा म्हणलं उद्या बाया पाहा म्हणलं नाही तर हार्वेस्टर पाहा म्हणलं पहिले काढून या म्हणलं आता घरी निघलो आता मित्रांनो तुम्ही सांगा काही बरं नाही तर काय हे तर जागेवर गाडी वळायची तर लांबून गाडी वळून आणून पाहिला नसतं याला तर गाडीचा खेळायची पुढं बी पहा किती लांबून टन मारवायला गाडी किती वळू राहिला जागेवर वळत नव्हती गाडी तिथून निघलोय पुढं होतं पाणी आडवं जायला आयला म्हणलं इथं उतरून घ्यावं नागा घेऊ पाण्यात काही पाळलं बिळलं यानं घे आता कसा निघला मग वर बरं झालं पुन्हा म्हणे पुढं टाकलं नाही टांगडा मागे टाकलं मारली उडी पडला फोन पाण्यात मी तर चांगला रस्ता पाहिला हो म्हणलं चांगला रस्त्यानं जो मामा झटकेला होता फोन पाणी बिणी गेलं काय घाबरले ना मामा बी फोनमध्ये पाणी गेलं काय पाहत होती मग चेक करून तर फोन स्विच ऑफ होईल चार्जिंग नव्हती फोनमध्ये काय कळणार ढेकला त्याच्यात आता नेमकी मित्रांनो तुम्हीच सांगा याला काय म्हणावं याच्यावर गाडीसुद्धा चालू आहे ना लवकर मग किकाच मारू आला पाहिलं कशी किका मारू आला नेमकी बनावं तरी काय याला आता याला कसं तरी आणलं होतं ओघामध्ये आपल्या मामाला घ्यायचं दुकानासाठी सामान बिस्किटच्या पुढे ते मग काय बिस्किटचे पुढे घेतले प्लेन निघलो आता तिथून तरी गाडी चालू आहे नाही त्याच्याकडून आलो बरं आता घरी बरं झालं सलामत आणलं भाऊ ना घरी आम्हाला घरी आणल्याच्या नंतर तिकडं चालू होती पुरीची बैठक कळलं पूर कशा बोला ते कॅमेऱ्याकडे बी पाहते तिकडे बोला ते मग काय आपल्या आजीनं करबती मस्त पैकी बिरणे मित्रांनो तुम्हाला पहिले एका एवढं माहिती सांगितलं माझ्या भावाला तारक मेहता पाहिल्याशिवाय जेवणच जात नाही तारक मेहता पाहिल्याशिवाय जेवणच जात नाही ना खरंच आता डायरेक्ट मोठ्या स्क्रीनवर लावलं तारक मेहता दुकानाकडं मस्त सामान बी म्हणला येत आता सोयीला आपण घेतलं थोडंफार लावायला म्हणलं लावून पोह तरी कधी नवल शिकलो तर चांगलं की मामा म्हणे कसं लावलं मग सामान आपण पहिली बार लावलं पण ओकेमध्ये लावलं का नाही दात करते काय यावंच लागतंय बिस्किट कुरकुरे खायला यावंच लागतंय बरे माझा म्हणून एवढं बरं कस्टमर चहा प्यायला आता आईशिवायच थांबलं डायरेक्ट मागे एक ट्रक थांबली चहा प्यायला कसं वाटलं मग मित्रांनो आजचा ब्लॉग